दरम्यान सध्या तुकोबा महाराजांची पालखी ही निवडुंग विठोबा मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आणि त्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात वारकरी हे भजनात दंग झालेले पाहायला मिळतात। सध्या तुकोबा महाराजांची पालखी निवडुंग मंदिरात पोहोचल्याचं आपण पाहू शकतोय। आकुर्डीवरून अगदी पहाटेच पालखीने प्रस्थान ठेवलेलं होतं आणि आता सध्या ही पालखी निवडुंग विठोबा मंदिरामध्ये पोहोचलेली आहे। या ठिकाणी वारकरी थांबलेले आहेत काही वेळासाठी विठोबाचं दर्शन घेऊन इथून ते प्रस्थान करणार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून थेट त्या ठिकाणी सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आहेत। सागर, काय सांगाल, सध्या तुकोबा महाराजांची पालखी निवडुंग विठोबा मंदिरामध्ये पोहोचलेली आहे, कसा उत्साह सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल देऊ आणि आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। आज दोन्ही पालख्यांचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये आहे आणि निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम आज होणार आहे। त्यापूर्वी जय्यत तयारी जी आहे ती मंदिराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी करण्यात येताना पाहायला मिळते। फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विविध रोषणाई आहे। आपल्याबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून हे सगळं नियोजन करण्यात येत आहे। संध्याकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान ही पालखी या ठिकाणी पोहोचणार आहे। कसं नियोजन झालंय? खरं पाहता पुणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्यवारी या कार्यक्रमाचं गेली 3 वर्ष माननीय राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी या उपक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी खरं तर उपक्रम राबविला जातो। ह्याच्यामध्ये प्रत्येक 15 ते 20 किलोमीटरवरती महिलांसाठी व खरं तर वारीमध्ये आलेल्या महिलांसाठी त्यांची म्हणजे प्रत्येक परोपरीने काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे। सॅनिटरी पॅडचं या ठिकाणी त्यांना आहे, विश्रांती कक्ष आहे, स्तनदा मातांसाठी आहेत, जर कोणाला असेल तर डॉक्टरांची व्यवस्थासुद्धा त्यांची आरोग्य तपासणी केली जाते। एवन महिलांना हेल्पलाईनसुद्धा त्या ठिकाणी नंबर दिलेले आहेत काही अडचण जर त्यांना आली तर। आणि खरं पाहता हे आपल्या महाराष्ट्राचं संस्कृतीचं एक भूषण आहे। अनेक तीर्थयात्रा होतात परंतु कुठल्याही तीर्थयात्रेला वारी हा शब्द खरं तर शब्दप्रयोग केला जात नाही। वारी हा फक्त पंढरपूरच्या विठ्ठल खरं तर परमात्मा पांडुरंगासाठीच केवळ उच्चार केला जातो। त्याच्यामुळे खरं तर शेतकरी अतिशय प्रसन्न आणि आनंदाने ह्या वारीमध्ये सहभागी होतात। खरं तर ह्या वारीला एक सुगीची उपमा दिलेली आहे। ज्याप्रमाणे एखादा शेतकरी एखादं धान्य पेरतो आणि वर्षभर त्या धान्याचा पुरवठा म्हणजे खरं तर त्याचा वापर करतो आणि त्याच पद्धतीने हे भक्तसुद्धा वारकरीसुद्धा या ठिकाणी भक्तनामाचा वारीमध्ये येतात आणि ह्या नाम संकीर्तनाचा खऱ्या अर्थाने ही शिदोरी सुगी जी आहे पंढरपूरच्या विठू माऊलीची ती आपल्याबरोबर वर्षभर पुरवणी करतात आणि पंढरपूरचं खरं तर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी असं म्हणतात। त्या सावळ्या विठोबाला भेटण्यासाठी सगळे महिला आहेत, पुरुष आहे, भक्त की काही आपल्याबरोबर वारकरी आहेत। माऊली, कुठून आलात तुम्ही आणि आज संध्याकाळी या ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार आहे, कसा प्रवास असणार? आम्ही इंदापूरवरून आलोय, देहूला गेलो, देहूवरून येतोय आता। आज मुक्कामी इथं एकूणच प्रशासनानं ही जय्यत तयारी केल्याचं दिसतंय। धन्यवाद सागर, दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। वळत पुढच्या बातमीकडे। आता माऊलींची पालखी कुठपर्यंत आली तेही पाहूयात। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सध्या पुणे जिल्ह्यातल्या चारोली या ठिकाणी पोहोचलेली आहेत। माऊलींच्या पालखीचा आज पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे, तर तुकोबा आणि माऊलींची पालखी आज या ठिकाणी एकत्र येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय। सध्या आपण ही दृश्य पाहतोय या वारकऱ्यांच्या उत्साहाची। मोठ्या संख्येने हे वारकरी खरं तर पालखी सोहळ्यासाठी सहभागी झालेले आहेत। माऊलींच्या पालखीचा आज पुण्यातच मुक्काम असणार आहे।